नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. मनसेच्या उमेदवार माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचे लाल डोंगर जे एरिया आहे त्या भागातून त्यांनी काम केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये काम करतात. त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला उमेदवारी मिळाली, काय सांगाल आपण? उमेदवारी मला मिळाली तसं हे वीरसाहेब, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सचिव, मला उमेदवारी मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख त्यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी ही पूर्ण महाराष्ट्राला मिळाली, मुंबईला मिळाली, चेंबूरला मिळाली आणि ह्या प्रभागाला उमेदवारी मिळाली. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतंय का? लोकांना जे दोन भाऊ एकत्र झाले, खूप वर्षापासून जनता ही वाट बघत होती की दोन भाऊ केव्हा एकत्र येते. जसे का आपण वर्जमूठ बोलतो त्याप्रमाणे दोन्ही भाऊ एकत्र झाल्यामुळे वर्जमूठ ही मशालच्या स्वरूपात तयार झालेली आहे. कसा प्रतिसाद लोकांना मिळत आहे? तुम्ही प्रचार करतायत, ह्या भागात कसा प्रतिसाद मिळतो? आता सध्या आजच्या तारखेला आमची तिसरी फेरी पूर्ण प्रभागात झाली, तरी लोकांचं शाखेमध्ये फोन येतो आहे की आमच्या इथं तुम्ही केव्हा पुन्हा येत आहे, पुन्हा आमच्याशी केव्हा संपर्क साधताय. असं काही संस्था आहेत, काही मंडळं आहेत, काही छोट्या गट असे महिला बचत गट वगैरे यांचे पुन्हा फोन येत आहेत की तुमच्या उमेदवाराला तुम्ही आमच्याकडे पुन्हा या, असं लोकांकडनं प्रतिसाद आहे. तुम्हाला मतदान का करावा? आम्हाला मतदान का करावा? महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मुंबईच्या जे एवढ्या वर्षापासून जे रखडलेली कामं आहेत ती सुधारण्यासाठी, आणि चेंबूरच्या आमच्या जे काय प्रदूषण वगैरे आहे, जे काय मीटर वॉटर गटर, ह्यांच्यासाठी तुम्हाला निवडून द्यायचं आहे. तर हे मनसेच्या उमेदवार आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उमेदवार नाही, मी शाखा विभाग सचिव आहे. उमेदवार मॅडम त्याचा फोटो काढा, जे उमेदवारासाठी ते काम करत आहेत बघा, उमेदवार असून. तर मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांनी हा भागात काम करता लोकांच्या विकासा आणि लोकांच्या हितासाठी काम करणार आहेत. कारण सफिक्स आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.